महापालिकेच्या निवडणुका घोषित झाल्या नसल्या तरी धुळे महानगरपालिकेच्या वतीने आता निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आलेली आहे आणि 20 तारखेला प्रभाग निहाल मतदार यादी ही प्रकाशित करण्यात आलेली आहे। त्या संदर्भात 7 दिवसात हरकती नोंदवण्यात येत आहेत। या संदर्भात आपण जर बघितलं तर महापालिकेतल्या आवारात या ठिकाणी अशा पद्धतीने हरकती नोंदवण्यासाठी या ठिकाणी टेबल लावण्यात आलेले आहे। विविध प्रभागातले नागरिक या ठिकाणी आपल्या मतदानासंदर्भातल्या हरकती नोंदवत आहेत आणि त्या संदर्भात सर्व एकूण जेवढे 19 प्रभाग आहे यासाठी या हरकतीचे टेबल लावण्यात आले आहे। या ठिकाणी काही नागरिक आहेत, काही महिला आहेत, त्यांना विचारूया की काय नेमकी आपली समस्या होती, काय आपण हरकत नोंदवलेली आहे, आपण काय नेमकी हरकत घेतलेली आहे। माझी हरकत अशी आहे की 2019ची जे मतदार यादी होती त्याप्रमाणे नावं या यादीत आलेले नाही आहेत आणि आम्ही आयुक्तांना थेट चर्चा केली असता आयुक्तांनी आम्हाला उत्तर दिलेलं आहे की प्रत्येक नागरिकांनी इथे येऊन त्याची नावाची दुरुस्ती करून आणि आपला हरकत इथं नोंदवायची आहे। विधानसभेत जे नावं आलेली होती तेही आता आलेले नाही आहेत। मग जे विशिष्ट 2-3 किलोमीटर अंतरावर जे नावं आहेत ती या भागात आलेली आहेत। प्रभाग क्रमांक 15 आणि 12 यामध्ये आमचे नावं भरपूरसे गेलेले आहेत। मग मला एवढंच विचारायचं आहे की यामागं काही कारस्थान आहे का, हाच मला म्हणून आम्ही आज हरकत घेतलेली आहे। नाही, एकीकडे किती नावं नाहीत आणि त्याचा परिणाम काय होणार आहे? याद्यांमध्ये यादी चेक केली असता 2 ते 3 हजार नावं हे नाही आहेत आणि आता प्रश्न हा आहे की जर हे नावं नसतील तर मतदार राजा आपण जागरूकता करतो जी मतदानाची, जे महानगरपालिकावाले करतात आणि मतदार राजा हा वंचित होऊ शकतो त्याच्या मतदानापासून। यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो आणि यासाठी हरकत नोंदवतो। नक्कीच या ठिकाणी जर कधी या मतदार ज्या काही याद्या आहेत यातील नावं जर कधी दुसरीकडे गेली असतील तर या लोकांना मतदानापासून वंचित राहावं लागेल। त्यामुळे यात दुरुस्त करावी अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी या भागातल्या नागरिकांनी केलेली आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।